हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहे जे आपली महाराष्ट्र CET एक्झाम असती 12th नंतरची, जे बोथ ग्रुप्समध्ये होतात, PCM आणि PCB. तर त्याच्यामध्ये आपल्याला 11वीचा काही सिलेबस असतो आणि 12वीचा काही सिलेबस असतो. 12वीचा तर आपल्याला भरपूर पूर्ण सिलेबस असतो. 11वीचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये त्यांनी 11वीला आपल्याला टोटल स्टडीला 16 चॅप्टर्स असायचे, करेक्ट. पण त्यातले फक्त CETला येणारे चॅप्टर होते 9. पण या वर्षीपासून म्हणजे तुम्ही जी एक्झाम देणार आहे MHT CET 2025, या एक्झाममध्ये तुम्हाला 11वीला एक नवीन चॅप्टर त्यांनी ॲड केलं. याचा अर्थ असं होतो की तुम्हाला अगोदर 9 चॅप्टर स्टडी करायचे होते, पण आता तुम्हाला टोटल किती चॅप्टर स्टडी करायचे आहे? जो टोटल तुम्हाला 10 चॅप्टर 11वीचे आणि 16 चॅप्टर्स 12वीचे, असा आपलं स्टडी पॅटर्न असणार आहे, बरोबर. आता त्याच्यामध्ये त्यांनी एक नवीन ॲडिशनल चॅप्टर 11वीचा याच्यामध्ये ॲड केलाय. तर तुम्ही जेव्हा केमिस्ट्रीबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला 50 मार्काचा केमिस्ट्रीचा सब्जेक्ट असतो. किती मार्काचा असतो? 50 मार्क्सचा. त्या 50 मार्क्सच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं तर 40 मार्क्सचा वेटेज हा 12वीच्या सिलेबसवर आहे आणि 10 मार्काचा वेटेज हा 11वीच्या सिलेबसला आहे. म्हणजे तुम्हाला 50 मार्कापैकी 10 मार्क हे तुम्हाला 11वीकडून मिळणार आहेत, बरोबर. मग 11वीचे कोणते चॅप्टर? तर 11वीचे 10 चॅप्टर तुम्हाला आहे. प्रत्येक चॅप्टरमध्ये एक एक MCQ हा कंपल्सरी विचारला जाणार आहे. सो असे तुमचे जे 10 मार्क 11वीचे आहेत, त्या 10 मार्काला हे तुमचे 10 चॅप्टर्स इकडं रिप्रेझेंट केलेले आहे. किती चॅप्टर आहेत तुम्हाला? 11वीचे 10 आणि 12वीचे 16. असे इन ऑल आपला केमिस्ट्रीचा सिलेबस असतो. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे आपलं चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. मागील 4 वर्षापासून ज्या चॅप्टरवर जसे क्वेश्चन्स विचारलेत, किती क्वेश्चन्स विचारले, त्याची आपण ॲव्हरेज काढली आहे, ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही बघता सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, हा चॅप्टर तिथं दरवर्षी असतो. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग. 4th चॅप्टर इज रेडॉक्स रिॲक्शन. 5th चॅप्टर इज ग्रुप 1 and 2, म्हणजे जो आपला पिरियॉडिक टेबल असतो त्याच्यातले 2 ग्रुप, पहिले आणि दुसरे. त्याच्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर, ॲड्झॉर्प्शन अँड कोलॉइड्स, हायड्रोकार्बन्स आणि जो 9वा चॅप्टर आहे तो बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता त्याच्यामध्ये हा जो चॅप्टर आहे 10वा चॅप्टर, दॅट मीन्स केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा चॅप्टर CET मध्ये आता ॲडिशनली ॲड केलेला आहे या वर्षीपासून, म्हणजे 2025ला, ठीक आहे. तर प्रत्येकी ह्या 10 चॅप्टरमध्ये हा आपला 11वीचा सिलेबस आहे. कोणता? 11वीचा. सो प्रत्येकी 10 चॅप्टरमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन जर विचार केला आपण तो किती असणार आहे, ठीक आहे. आता समजा आपण विचार केला तर हा जो चॅप्टर आहे आपला कोणता? केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये आपल्याला जो चॅप्टर स्टार्ट करायचा त्याच्यावर जे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत ते किती असणार? तर ते आता आपल्याला माहिती आहे का? नाही, पण एक क्वेश्चन कंपल्सरी प्रत्येक चॅप्टरमध्ये तुमचे असणार आहे. त्याच्यानंतर जो पहिला चॅप्टर आहे पहा, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्या बेसिक कन्सेप्ट्समध्ये 2024 जे काही पूर्ण शिफ्ट असतात आपले, त्या प्रत्येक शिफ्टमध्ये, सगळ्या शिफ्ट्समध्ये तुम्हाला टोटल 29 क्वेश्चन्स हे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये विचारले, म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये. आणि आत्ता जेव्हा प्रश्नपत्रिका येईल त्यावेळेस तुम्हाला काय सोडवायचं आहे, तर प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला एक एक प्रश्न कंपल्सरी असणार आहे, ठीक आहे. हे तुम्ही फक्त माइंडमध्ये ठेवायचं की तुम्हाला 11वीचे प्रत्येक 10 चॅप्टरमध्ये एक एक MCQ कंपल्सरी असणार आहे, बरोबर, ठीक आहे. मग 2024च्या सगळ्या शिफ्ट्समध्ये जर आपण विचार केलं तर 29 क्वेश्चन्स हे कशावर विचारलेले आहे?
बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री चॅप्टरवर. 2023 मध्ये त्याच्यावर 19 प्रश्न विचारलेले आहेत. 2022 मध्ये त्याच्यावर 20 प्रश्न विचारलेले आहेत आणि 2021 मध्ये 19 प्रश्न विचारलेले आहेत. किती प्रश्न विचारलेत? 19 प्रश्न. सो जेव्हा तुम्ही बघता सगळ्यात जास्त शिफ्ट्स मध्ये क्वेश्चन विचारणारा जो इयर आहे, म्हणजे ज्या वर्षात जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते आहे 2024. ठीक आहे. जो दुसरा चॅप्टर आहे आपला, तो दुसरा चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये काय होतं? स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये तुम्हाला 2024 मध्ये 56 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 56 प्रश्न विचारलेले आहेत. अँड हा जो चॅप्टर आहे हा हायेस्ट वेटेज चॅप्टर, त्यावेळेस त्याच्यावर 2-2 प्रश्न विचारले गेले होते. पण आता 10वा चॅप्टर त्यांनी ॲडिशनली ॲड केल्यामुळं काय झालंय, प्रत्येक चॅप्टरवर एक एक प्रश्न कंपल्सरी विचारला जाईल. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या चॅप्टरमध्ये तुम्ही एक एक प्रश्न, हे पूर्ण चॅप्टर आपल्याला करावं लागेल तो एक प्रश्न सोडवायचा असेल तर. ठीक आहे. सो आता केमिकल बॉन्डिंग ह्याच्यावर तुम्ही बघितलं, सेकंड चॅप्टर आपला आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपल्याला टोटल 56 क्वेश्चन्स हे 2024 मध्ये विचारलेले आहेत. 2023 मध्ये आपल्याला 37 प्रश्न विचारलेले आहेत. 2022 मध्ये 19 प्रश्न विचारलेत आणि 2021 मध्ये 17 प्रश्न विचारलेले आहेत. सो जेव्हा तुम्ही ॲव्हरेज बघता, इयर वाईज जेव्हा आपण ॲव्हरेज बघतो, 2024 मध्ये प्रत्येक शिफ्ट्स मध्ये जास्त प्रमाणात त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. केमिकल बॉन्डिंग जर आपण बघितलं, थर्ड चॅप्टर, ज्याच्यामध्ये आपण बॉन्डिंग शिकतो, ॲटम्स मध्ये बॉन्डिंग कसं असतं, त्याच्यामध्ये 2024 मध्ये 33 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. 2023 मध्ये आपल्याला 22 प्रश्न आहेत. 2022 मध्ये आपल्याला 39 प्रश्न तिथं विचारलेले आहेत. पूर्ण शिफ्ट वाईज बघतोय आपण. ठीक आहे. तिथं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की हे सगळे एवढे क्वेश्चन्स येतील का, पर चॅप्टर नाही. मी तुम्हाला नोट काय सांगितली, पर चॅप्टर फक्त एकच प्रश्न 11वीतून येऊ शकतो. कारण 10 मार्काचं आपल्याला 11वीचा केमिस्ट्री असतो आणि 10 मार्काला 10 चॅप्टर त्यांनी दिलेले आहेत. तर प्रत्येक चॅप्टर मधून आपल्याला एक एक प्रश्न विचारला जाईल. पण त्याच्यामध्ये आपण बघतोय तर हे आपण एक ॲव्हरेज बघतोय की प्रत्येक शिफ्ट्स मध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स कोणत्या चॅप्टरला विचारले जातील, त्याच्यावरून आपल्याला ॲव्हरेज कळतो. बरोबर. ठीक आहे. आता केमिकल बॉन्डिंग बघितलं तर 2024 मध्ये आपल्याला 33 प्रश्न विचारलेले आहेत. 2023 मध्ये आपल्याला 22 प्रश्न त्या चॅप्टरवर आहे. कोणता? तिसरा चॅप्टर. ठीक आहे. 2022 मध्ये 39 प्रश्न आपल्याला तिथे विचारलेले आहेत आणि 2021 मध्ये 19 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आपलं जो चौथा चॅप्टर आहे तो आहे रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे ज्याच्यात आपण ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही पण रिॲक्शन सायमल्टेनियसली होतात. अशा चॅप्टर्स मध्ये शक्यतो तुम्हाला 2024 मध्ये 29 प्रश्न असे विचारलेले आहेत. किती? 29. आणि 2023 मध्ये 20 प्रश्न, 2022 मध्ये 21 प्रश्न विचारलेत आणि 2021 मध्ये 18 प्रश्न आपल्याला विचारले गेलेत. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 हा 5वा चॅप्टर 11वीचा आपल्याला सीईटीच्या सिलेबस मध्ये आहे. त्यामध्ये आपल्याला 2024 मध्ये 31 प्रश्न विचारले गेलेत. 2023 मध्ये 23 प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. 2022 मध्ये 21 प्रश्न त्याच्यावर आहेत आणि 2021 मध्ये 16 प्रश्न त्याच्यावर विचारले गेलेले. त्याच्यामध्ये आता नेक्स्ट जो आपला चॅप्टर आहे तो आहे चॅप्टर नंबर 6 स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये झालं सॉलिड, लिक्विड, गॅस. बरोबर. या ज्या स्टेट्स ऑफ मॅटर चॅप्टर आहे, या स्टेट्स ऑफ मॅटर चॅप्टर मध्ये 2024 ला 31 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 31 प्रश्न. 2023 मध्ये आपल्याला तिथं 20 प्रश्न विचारलेले आहेत. 2022 मध्ये 17 प्रश्न विचारलेले आहेत आणि 2021 मध्ये 13 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 13. त्याच्यानंतर आपण पुढच्या चॅप्टरकडे गेलो तर पुढचा चॅप्टर आहे ॲड्झॉर्प्शन अँड कोलॉइड्स. ॲड्झॉर्प्शन अँड कोलॉइड्स. ॲड्झॉर्प्शन आणि कोलॉइड्स वर 2024 मध्ये 33 प्रश्न विचारलेले आहेत. 33.
2023 मध्ये तो रेशो 50% वर आला, म्हणजे 15 प्रश्न तिथं विचारले गेले. 2022 मध्ये 21 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि 2021 मध्ये 16 प्रश्न त्याच्यावर विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आता जो आपण हायड्रोकार्बनचा चॅप्टर बघतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कार्बन, हायड्रोजन, अल्केन, अल्कीन, अल्काइन्स, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, बेन्झीन ह्या सगळ्या गोष्टी ज्या हायड्रोकार्बन्समध्ये आपण शिकलो, त्या चॅप्टरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला 2024 वर 31 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 31 प्रश्न. 2023 वर त्याच्यावर 25 प्रश्न विचारले गेलेले आहेत पूर्ण शिफ्ट वाईज. 2022 मध्ये 32 प्रश्न तिथं विचारले गेलेले आहेत आणि 2021 मध्ये 44 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये मेजर टॉपिक असतो IUPAC नॉमेनक्लेचर. त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर अशा चॅप्टर्समध्ये जिथं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं सगळं बेसिक आहे, नॉमेनक्लेचर, स्ट्रक्चर, बॉन्डिंग, हे सगळ्या गोष्टी जे आहे ते 2024 मध्ये त्याच्यावर 27 प्रश्न विचारलेले आहेत. 2023 मध्ये 19 प्रश्न त्याच्यावर विचारलेले आहेत. 2022 मध्ये 28 प्रश्न त्याच्यावर विचारलेले आहेत आणि 2021 मध्ये 22 प्रश्न त्याच्यावर विचारलेले आहेत. बरोबर. आणि आता आपण बघणारे जो चॅप्टर नवीन ऍड झालाय ह्या वर्षी, तो आहे केमिस्ट्री ऑफ एव्हरीडे लाईफ, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ड्रग्स, मेडिसिन्स बद्दल शिकलो. बरोबर. मेडिसिन्स. त्याच्यानंतर आपण कशाबद्दल शिकलो? क्लिन्झिंग एजंट बद्दल शिकलो. आपण फूड केमिस्ट्री बद्दल शिकलो. हे सगळे चॅप्टर्स मध्ये इथं 0-0 आहे, कारण हा चॅप्टर मागच्या वर्षी जेवढे आपले MHT CET चे इयर 2021 पासून बघतोय आपण, तर मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षापासून हे सिलेबसला नव्हतं. आता त्यांनी इथं नवीन टाकलंय. ह्या वर्षीपासून 10 चॅप्टर्स त्यांनी टोटल इन्व्हॉल्व केलेले आहेत. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलंय. आपल्याला हे जे आहे हे सगळं 11th केमिस्ट्रीचं डिस्ट्रीब्युशन आपण बघतोय. किती? 11th केमिस्ट्रीचं डिस्ट्रीब्युशन. कारण तुम्हाला माहिती आहे की जो तुम्ही CET पेपर देणार आहे, आयदर तो कोणताही ग्रुपचा असू द्या, PCB किंवा PCM, कुठलाही ग्रुपचा असू द्या, तर त्यामध्ये PCB PCMच्या ग्रुपमध्ये केमिस्ट्री जो सब्जेक्ट आहे तो केमिस्ट्री सब्जेक्ट तुम्हाला 50 मार्क्सला आहे. किती मार्काला आहे? 50 मार्काला आहे. त्या 50 मार्कांमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे? सो त्या 50 मार्कामध्ये डिस्ट्रीब्युशन आहे 40 12th प्लस 10 11th. 11चे किती? 10 प्रश्न, 10 मार्क्स 11thला आणि 40 मार्क 12thला असणार आहे. बरोबर. आता हे जे 10 मार्क आपण बघतोय, हे 10 मार्क जे आहे 12thला, ते 10 मार्काचं जर तुम्ही वेटेज बघितलं तर 10 मार्काला 10 चॅप्टर. कोणते 10? तर हे 10. 10 मार्काला इथं कोणते चॅप्टर्स आहेत? हे 10 चॅप्टर्स आहेत जे 11वीला आपल्याला येणार आहे. कोणते 10? हे 10 चॅप्टर. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा असेल तर तुम्ही मारून घेऊ शकता. हे 10 चॅप्टर आपले 11वीचे चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. ज्याच्यावर प्रत्येकी एक प्रश्न कंपल्सरी विचारला जाईल. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण मूव्ह ऑन करणार आहे आपल्या 12वीच्या सिलेबसकडं. सो 12वीचा तुमचा अख्खा सिलेबस, 16 चॅप्टरचा सिलेबस हा CET मध्ये कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ते 16 चॅप्टर्स म्हणजे किती मार्क? 40 मार्काचे प्रश्न त्याच्यावर आपल्याला सोडवायचे आहेत. 12वीत मधले 40 आणि 11वीतले 10, असे टोटल पूर्ण आपला जो केमिस्ट्री सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? 40 प्लस 10 टोटल आपल्याला 50 मार्काचा हा केमिस्ट्री सब्जेक्ट तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. आता ते PCB ग्रुप असेल किंवा PCM ग्रुप असेल, केमिस्ट्री तुम्हाला किती मार्क्सला आहे? 50. 10 मार्क 11वी, 40 मार्क 12वी. ओके. आता आपण बघूया आपल्याला जे होल सिलेबस आहे कोणता? 40 मार्काचा. 40 मार्काचा जो आपला होल सिलेबस आहे तो सिलेबस कोणता आहे? सो हे तुमचा सिलेबस आहे 40 मार्काचं. होल सिलेबस जर आपण बघितलं तर हे 40 मार्काचं चॅप्टर त्याच्यामध्ये आहे. 40 मार्क आपल्याला हे 12वीचं डिस्ट्रीब्युशन आहे. कितवीचं आहे हा? 12वी.
12वीचं आपण डिस्ट्रीब्युशन बघतोय. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 12वीचे चॅप्टर्स जे आहेत ते बेस्ड आहेत 4 केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री, बरोबर. त्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्रीचा जो युनिट आहे पहा, हा जो फिजिकल केमिस्ट्रीचा युनिट आहे, या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पहिले 6 चॅप्टर्स येतात. किती चॅप्टर येतात? पहिले 6 चॅप्टर येतात. सो पहिले 6 चॅप्टर कोणते? सॉलिड स्टेट झालं, सोल्युशन्स, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स. हे 6 चॅप्टर आपल्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतात, बरोबर. तर ह्या 6 चॅप्टरमध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे आपला, फर्स्ट चॅप्टर आपला कोणता आहे? सॉलिड स्टेट. त्या सॉलिड स्टेटमध्ये 2024ला किती प्रश्न विचारले गेलेत? पूर्ण शिफ्ट वाईज आपण बघितलं तर आयदर पीसीबी पीसीएम दोन्ही शिफ्ट्स बघितले तर त्याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत? 84 प्रश्न त्याच्यावर विचारले गेलेले आहेत. किती? 84 प्रश्न त्याच्यावर विचारले गेलेत सगळ्या शिफ्ट वाईज. आणि 2023 मध्ये त्याच्यावर 71 प्रश्न विचारलेले आहेत. कोणत्या स्टेट चॅप्टरवर? सॉलिड स्टेटवर. 2022 मध्ये त्याच्यावर 56 क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि त्याच चॅप्टरवर 2021 मध्ये 52 असे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. मूव्हिंग ऑन द नेक्स्ट चॅप्टर विच इज सोल्युशन. सोल्युशन्स चॅप्टर मध्ये आपल्याला 2024 मध्ये 89 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 89 प्रश्न आपल्याला सोल्युशन्स चॅप्टर मध्ये विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आपण 2023 पर्यंत जर गेलो, 2023 मध्ये 71 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 71 प्रश्न. 2022 मध्ये 57 प्रश्न विचारलेले आहेत आणि 2021 मध्ये 50 प्रश्न त्याच्यावर विचारलेले आहेत. तिसरा चॅप्टर जर आपण बघितलं तर तो आहे आयोनिक इक्विलिब्रिया. 2024 मध्ये 89 प्रश्न हे आयोनिक इक्विलिब्रिया चॅप्टरवर विचारलेले आहेत. ठीक आहे. 2023 मध्ये काय किती विचारलेले आहेत? 65 चॅप्टर्स आहेत. 2022 मध्ये 60 आणि 2021 मध्ये 49 क्वेश्चन्स त्याच्यावर विचारलेले आहेत. चौथा जो आपण बघितला, चौथा चॅप्टर आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. केमिकल थर्मोडायनॅमिक्स मध्ये जे काही चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन आहे ऑल शिफ्टचा, त्याच्यामध्ये टोटल 87 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेत. त्याच्यानंतर 2023 मध्ये 68, 2022 मध्ये 63 आणि 2021 मध्ये 50 प्रश्न. पाचवा चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. 86 इन 2024, 59 2023, 2022 मध्ये 58 आणि 2021 मध्ये 49. केमिकल कायनेटिक्स मध्ये बघितलं तर 2024 मध्ये आपल्याला टोटल 86 प्रश्न आहेत. 2023 मध्ये 63, 2022 मध्ये 49 आणि 2021 मध्ये 48. पण पुढे आपण जाऊया. हे पहिले 6 चॅप्टर फिजिकल केमिस्ट्रीवर बेस्ड आहे. त्याच्यानंतर जे आपले पुढचे चॅप्टर आहेत ते आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर बेस्ड. कशावर बेस्ड आहेत? इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर बेस्ड आहेत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर बेस्ड असणारे जेव्हा चॅप्टर्स आपण बघतो ते 3 चॅप्टर आहे. कोणते 3? पी ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे पी ब्लॉकचे कोणते ग्रुप घ्यायचे? 16th, 17th आणि 18th. हे 3 लास्टचे शेवटचे ग्रुप आपले 16, 17, 18. ठीक आहे. त्याच्यावर 2022 मध्ये किती प्रश्न आलेले आहेत? 2024 मध्ये 60. ठीक आहे. 2023 मध्ये 45, 2022 मध्ये 30 आणि 2021 मध्ये 30 असे प्रश्न त्याच्यावर विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण येऊ फर्दर, ते म्हणजे आपला 8. कोणता 8? ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स वर. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे आपलं डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. जो तुमचा मधला मिडल डी ब्लॉक असतो आणि खालचा जो ब्लॉक असतो आपला जो पिरियडिक टेबलचा तो एफ ब्लॉक. त्याच्यावर तुम्हाला किती प्रश्न आलेले आहेत? 2024 ला 59, 2023 ला 49, 2022 ला 40, 2021 ला 32. 9th चॅप्टर जो आहे आपला तो आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स.
कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये 2024 ला किती प्रश्न आलेले आहेत? 61. 2023 ला किती प्रश्न आलेले आहेत? 46. 2022 ला किती प्रश्न आलेले आहेत? 38. आणि 2021 ला किती प्रश्न आलेले आहेत? 33. त्याच्यानंतर मुव्हिंग फर्दर आपण जाऊया आपले 10, 11, 12, 13 जे ऑर्गॅनिक चॅप्टर्स आहेत, जे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर बेस्ड आहे. 10, 11, 12, 13. 10वा जो चॅप्टर आपला आहे 2024 वर, त्याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत? 81. 2023 मध्ये 61. 2022 मध्ये 47. 2021 मध्ये 34. 11वा जो चॅप्टर आहे आपला अल्कोहोल, फेनॉल आणि इथर हे 3 फंक्शनल ग्रुपचा चॅप्टर. त्याच्यामध्ये 2024 ला किती प्रश्न आलेले आहेत? 86. 2023 ला किती प्रश्न आलेले आहेत? 64. 2022 ला किती आहेत? 52. 2021 ला 47. सो इन ऑल आपण जर बघितलं सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ते 2024 च्या शिफ्ट्स मध्ये जास्तीत जास्त प्रश्न त्याच्यामध्ये आलेले आहेत. प्रत्येक चॅप्टरचं ऑन अन ॲव्हरेज आपण इयर वाईज काढलं तर 2024 मध्ये जे काही तुमचे चॅप्टर्स आहेत त्याच्यावर जास्त शिफ्ट वाईज प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. 12वा चॅप्टर आपण अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड which is the highest weightage chapter and in 2024 त्याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत? 98 प्रश्न त्याच्यावर आलेले आहेत. आणि तो असा जरी बघितला स्टेट बोर्डचा तरी स्टेट बोर्ड मध्ये पण त्याला हायेस्ट वेटेज आहे. 13 चॅप्टर आहे अमाइन. अमाइन वर प्रश्न 2024 मध्ये 51 विचारलेला आहे. किती? 51. नंतर येऊ आपण अप्लाइड केमिस्ट्री. अप्लाइड केमिस्ट्री मध्ये आपले जे शेवटचे 3 चॅप्टर्स आहेत पहा, बायोमॉलिक्यूल, पॉलिमर आणि ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री हे सगळे येतात. बायोमॉलिक्युल्स मध्ये किती झालं? 2024 ला 56 प्रश्न आलेले आहेत आणि पॉलिमर केमिस्ट्रीवर 60 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीवर 30 प्रश्न आलेले आहेत. आतापर्यंत हे पूर्ण शिफ्ट वाईज आपलं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट वेटेज चॅप्टर जो आहे तो आहे अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण बघूया, आपण आता ह्याचे 2024 मध्ये जे काही विचारलेले प्रश्न आहेत, म्हणजे हे जे तुमच्या समोर हे नंबर्स दिसत आहेत, फर्स्ट चॅप्टर 84, सेकंड चॅप्टर 89, 12वीचे जे काही आपले 2024 चे PYQs आपण सॉल्व करणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे. ज्याची तुम्हाला आयडिया येईल की टाइप ऑफ क्वेश्चन्स कसे असतील and how you can perform the fast calculations. कमी कॅल्क्युलेशन्स कसे फास्ट करू शकता. अप्रॉक्सिमेशन मेथड आपल्याला शिकायची आहे. अप्रॉक्सिमेशन मेथडनी तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता. ओके, लक्षात आलंय? ठीक आहे. आता हे जे 6 ह्याच्या जर आपण बघितलं तर हे जो आपला पॅटर्न असतो, तो जो पॅटर्न आहे आपला, तो पॅटर्न जर आपण बघितलं तर इकडं याच्यामध्ये हे 40 मार्कांसाठी हा पूर्ण सिलेबस आहे. टोटल किती? 50 पैकी 40, कारण हा टोटल सिलेबस हा 12th साठी आहे. 12th केमिस्ट्रीचा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये 40 मार्कांना तुम्हाला 16 चॅप्टर्स आहेत आणि 11वीचं मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये प्रिव्हियसली दाखवलेलं आहे की ते 10 आणि हे 16 असे टोटल 26 चॅप्टर्स आहेत. 50 मार्क्सला 10 मार्काचा जो आहे पॅटर्न तो 11वीचा आहे. त्याच्यावर प्रत्येक चॅप्टरवर एक एक प्रश्न कंपल्सरी येणार आहे आणि हे 40 मार्क्सचा जो डिस्ट्रीब्युशन आहे तो तुमच्या समोर आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यासारखा जो काही चॅप्टर आहे तो आहे 12वा, अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ठीक आहे. ओके. सो आपण आज बघितलं डिस्ट्रीब्युशन ऑफ 11th अँड 12th सिलेबस ऑफ विच सब्जेक्ट? ऑफ केमिस्ट्री सब्जेक्ट. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपण फक्त ह्या व्हिडिओमध्ये सिलेबस डिस्कस केलं, ज्याने तुम्हाला आयडिया येईल की हा पर्टिक्युलर पार्ट जो आहे 50 मार्काचा दोन्ही ग्रुपसाठी, तो तुम्ही कसं सोडू शकता,
कोणत्या टॉपिकवर तुम्ही जास्त फोकस करू शकता, जास्त स्कोरिंग करू शकता. आणि आपल्याला स्कोरिंग खूप महत्त्वाचा असतो. विदिन अ टाईम लिमिट, आपल्याला टाईम लिमिटच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. सो त्याच्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे कॅल्क्युलेशन येणं, अप्रॉक्सिमेशन मेथड्स येणं, राउंडिंग ऑफ मेथड्स येणं. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाचे असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MCQ सॉल्विंगसाठी. ठीक आहे, लक्षात आलंय सगळ्यांच्या. आता आपण जे PYQs आहेत ते आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, टिल देन स्टडी हार्ड आणि हार्डवर्क करा सो दॅट तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स इझिली क्रॅक करू शकता. ओके, सो विल सी इन आवर नेक्स्ट व्हिडिओ.